नमस्कार. अगदी उपवास असो वा नसो सर्वांनाच आवडणारी आणि अगदी तिप्पट फुलणारी आज आपण साबुदाणा बटाटा चकली पाहणार आहोत. आणि ही चकली बनवताना आपण एक अशी ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून आपली चकली आहे ती अगदी तिप्पट आणि चौपट फुलली जाईल. चला तर त्यासाठी सर्वप्रथम आपण साबुदाणा घेतलेला आहे. आता ह्यो 2 वाटीने मी साबुदाणा मापून घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपण एका भांड्यामध्ये भिजत घालणार आहोत. त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं जेणेकरून शाबू जे आहे ती छान भिजली जाईल. आता यामध्ये पाणी घालायचं, 2दा स्वच्छ धुवून घ्यायची. आता शाबूमध्ये पाणी किती घालायचं तर अगदी आपली शाबू आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी आलं पाहिजे. आणि चेक करताना जे आपलं बोट आहे ते पुढचं थोडंसं आपलं हे पाहू शकता मी दाखवलेलं आहे, एक पेर तेवढं पाणी घालायचं आणि रात्रभर भिजत ठेवायची. दुसऱ्या दिवशी पाहू शकता छान शाबू भिजलेली आहे. चेक करायचे अशा प्रकारे बोटाने अगदी मॅश होते अशा प्रकारे आपली ही शाबू छान भिजलेली आहे. आता इथे मी 3 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही शाबू घालायची थोडी थोडी आणि पाणी न घालता वाटून घ्यायची. वाटताना अजिबात पाणी वापरायचं नाही. अशा प्रकारे ही बारीक वाटून घ्यायची. अगदी तुम्ही इथे हाताने जरी मॅश केली तरी चालेल, पण मिक्सरला बारीक केली ना की अगदी मॅश होते चांगली, म्हणून मी मिक्सरला लावली होती. आता इथे मी 3 ते 4 बटाटू मोठ्या साईजचे उकडून घेतलेले आहेत. तेही आता अशा प्रकारे खिसणीने खिसून घ्यायचे. खिसणीने खिसून घ्या किंवा मॅशरने मॅश केले तरी चालतील, मात्र त्यामध्ये गुठळी ठेवू नका. अशा प्रकारे पूर्ण अगदी बारीक मॅश करून घ्यायचे. आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. इथे जर तुम्ही उपवासासाठी जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर ह्यामध्ये जरूर वापरू शकता. अशा प्रकारे हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं. जर अशा प्रकारे तुमच्याकडं कॉटनचं कापड असेल किंवा सुती कापड असेल तरी चालेल, त्यावरती हे मिश्रण आहे ते घालायचं. आणि कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आल्यानंतरच हे अशा प्रकारे कापड त्यामध्ये ठेवायचं आणि 10 मिनटं छान वाफवून घ्यायचं. जर अशा प्रकारे कापड नसेल तर तुम्ही अशा प्रकारे प्लेटमध्ये जरी ठेवलं तरी चालेल. अशा प्रकारे पूर्ण पाहू शकता कलर चेंज झालेला आहे. छान असं हे पीठ आता आपलं शिजलेलं आहे. शिजवून घ्या पीठ, अगदी आपली चकली आहे ती दुप्पट आणि तिप्पट फुलली जाते. अशा प्रकारे आपण हे पीठ शिजवून म्हणजेच वाफवून घेतलेलं आहे. आणि आता अशा प्रकारे साच्यामध्ये भरायचं आणि अशा प्रकारे चकली गाळायची. अगदी 3 ते 4 दिवसामध्ये उन्हामध्ये छान ही चकली वाळवून घ्यायची. अगदी वर्षभर आपली ही चकली राहते आणि अगदी तिप्पट आणि चौपट फुलली जाते. अशा प्रकारे आपण सर्व चकल्या ह्या गाळून घेतलेल्या आहेत. वाळल्यानंतर पाहू शकता छान अशी चकली ही 3 ते 4 दिवसांनी वाळलेली आहे. नॉर्मल तेल गरम करायचं आणि मीडियम साईजवर गॅसच्या फ्लेमवरती ही तळून घ्यायची. स्लो किंवा मीडियमच गॅसची फ्लेम ठेवा. फास्ट ठेवली तर कलर चेंज होतो, त्यामुळे अगदी मीडियम साईजवरती आपण ही चकली तळून घ्यायची. अगदी कुरकुरीत आणि अगदी तिप्पट फुललेली आहे. अगदी टेस्टी लागते, जरूर करून पहा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी. अजिबात तेलकट होत नाही आणि अगदी 1-1.5 वर्ष आपली ही चकली राहते. रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.